मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया सर्वाभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोहि दीजिए इन चरणों को वास। बोले श्रीमद् भागवत महापुराण की जय। कृष्ण कन्हैया लाल की जय। श्री राधा रानी की जय। सब संतन की जय। श्रीमंत नारायण 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 परमात्म्याच्या अपार कृपेनं आपला हा दिव्य श्रीमद भागवत सत्संग जो चालू आहे यामध्ये काल आपण सगळ्यांनी श्रवण केलं होतं की राजाचे प्रश्न होते भगवान श्री शुभदेवजी महाराजांना की भगवान परमात्मा जे की अजन्म आहे, अमर आहे, सर्वव्यापी आहे, सच्चिदानंद घन सदैव सौम्य आहे, तो परमात्मा हा संसाराला रचून जन्माला घालून एवढा सगळा खेळ का रचतो बरं? कारण जसं ओरणगाभीचं उदाहरण घेतलं होतं की परमात्मा स्वतः त्या ठिकाणी संपूर्ण उपादान बनून या संपूर्ण सृष्टीमध्ये स्वतःच अवतार घेतो. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या रूपामध्ये पशु, गाय, बैल, म्हैस, घोडा, कुत्रा, मांजर जे काही दिसते आपल्याला, दगड, त्या ठिकाणी वृक्ष, लता, वेली जे काही आहे भगवान परमात्मा स्वतः या सगळ्या रूपामध्ये तो त्या ठिकाणी नटलेला आहे. म्हणजे तो स्वतः आहे. तर त्याने हे सगळं काय कारण होतं? हे सगळं करायची काय गरज होती? बघा, करणाराही तो, उत्पन्न होणाराही तो, नष्ट होणाराही तो, खेळ करणारा आणि करविणारा, ज्याच्यासोबत खेळ होतो ते खेळणं सुद्धा तो स्वतः आहे. मग हे सगळं का केलं त्याने?
तर हा अत्यंत सुंदर दिव्य असा प्रश्न राजा परीक्षिताचा त्या ठिकाणी ऐकून भगवान श्री शुकदेवजी महाराजांनी उत्तर दिलं होतं की राजन, परमात्मा त्या ठिकाणी केवळ कशा करता येतात? उत्तर देतायत तुम्हाला? भक्तांवर अनुग्रह करण्याकरता, आपल्यासारख्या सर्व भक्तांना आनंद देण्याकरता, अनुग्रह करण्याकरता परमात्मा अवतार धारण करून येतात आणि हे सगळं काही जो सृष्टी पसार आहे तो परमात्मा रचतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी उत्तर दिलं होतं. पण तो परमात्मा काही आपल्यासारख्यांना कळत नाही. मग तो कळावा याकरता काय उपाय आहे? मग असं जेव्हा भगवान श्री शुकदेवजी महाराज बोलायला लागले तर त्यांना आठवलं होतं की मंगलाचरण अजून केलेलं नाही. मग त्या ठिकाणी त्यांनी पहिलं मंगलाचरण केलं. तर मंगलाचरण सुद्धा ते या ठिकाणी 13 श्लोकामध्ये करतात. एक नाही, दोन नाही, तर किती? आणि पुन्हा पुन्हा परमात्मा श्रीकृष्णाला नमस्कार करतायत, बार बार नमस्कार. त्या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराजांनी या नमस्कारात्मक मंगलाचरणामधूनच त्या ठिकाणी राजाच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला काय असं केलं पाहिजे जेणेकरून त्या परब्रह्म परमात्म्याला आपण ओळखू शकू? अशा प्रकारे अनेक प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं. तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण सांगितलं होतं की बघा, आपण ओळखू शकत नाही, कारण की आपण ओळखायला जातो कशाच्या जोरावर? इंद्रियांच्या जोरावर आपण त्या परमात्म्याला ओळखायला जातो. परंतु तो इंद्रियातीत आहे. जी गोष्ट ज्याच्या माध्यमातून शक्यच नाहीये ती गोष्ट आपण करायला निघालो की कसं काय शक्य आहे? त्याच्याकरता बघा, अप्रमेय ऋषिकेशो, भगवान परमात्मा अप्रमेय आहे. अप्रमेय म्हणजे प्रमाणाच्या माध्यमातून ज्याला जाणता येत नाही, असं कोणतंही प्रमाण नाही ज्याच्याद्वारे त्याला ओळखू शकतो. प्रमाण म्हणजे जसं घट आहे, घट म्हणजे माठ आहे. तर माठ आहे हे आपल्याला कळलं कसं बरं? समोर एक आणून घट मांडला, एखादा माठ तुमच्या समोर मांडला आणि तुम्हाला म्हटलं हे काय आहे, तुम्ही काय म्हणणार? कसं काय कळलं माठ आहे हा? डोळ्यांनी पाहिलं म्हणून हा माठ आहे. तुम्ही कुणी म्हटलं काय प्रमाण आहे की हा माठच आहे, मग तुम्ही म्हणणार माझे डोळे प्रमाण आहेत ना, माझ्या डोळ्यांना दिसते हा माठ आहे म्हणून हा माठच आहे. अर्थात घट पाहण्याकरता डोळे हे प्रमाण आहे. त्या ठिकाणी हवा थंड आहे हे कसं कळलं? स्पर्श झाला शरीराला हवेचा. हे त्वचा हे प्रमाण आहे. कानामध्ये मला ते ऐकायला आलं, काय प्रमाण आहे? माझे कानच प्रमाण आहे, मी ऐकलं ना माझ्या कानांनी. तर हे सगळे इंद्रिय जे आहेत हे एका एका विषयाचं प्रमाण आहे. परंतु परमात्मा अप्रमेय आहे. या कोणत्याही प्रमाणाद्वारे म्हणजे या इंद्रियाद्वारे त्या परमात्म्याला आपण ना पाहू शकतो, ना ऐकू शकतो, ना त्याला त्याची चव घेऊ शकतो जिभेद्वारे, नाही त्याला नाकाद्वारे सुंघू शकतो, श्वास घेऊ शकतो. तर असा कोणताही इंद्रिय आपल्याकडे नाही ज्याच्या माध्यमातून आपण त्या परब्रह्म परमात्म्याला ओळखू शकतो. अर्थात त्याला प्रत्यक्ष आपण करूच शकत नाही. तर हे सगळे इंद्रियाच्या माध्यमातून आपण करायला निघालो, परंतु हे परमात्मा इंद्रियातीत आहे. मग काय होतं? या इंद्रियांना आपण सोडतो मोकळं त्या परमात्म्याचा शोध घेण्याकरता, परंतु परमात्मा तर काही भेटत नाही, कारण इंद्रियाचं ते कामच नाही. मग इंद्रियाला जे काही भेटलं जातं त्याच्या माध्यमातून, इंद्रियाच्या माध्यमातून जे काही मिळतं ते घेत जातो. तर इंद्रियातून काय मिळतं? फक्त त्याचा रस. इंद्रियाचं जे काम आहे, कानाचं काय काम आहे? ऐकायचं. मग कान फक्त ऐकायचंच काम करू शकतो, पाहायचं काम कान करू शकत? हा, कान गेले तर आपल्याला काही डोळे ऐकवू नाही देणार. हा, डोळे आहेत ना माझे, मग काय घाबरायचं, मला ऐकायला येईल डोळ्याने असं म्हणता येईल का? डोळे पाहायचंच काम करणार. त्या ठिकाणी जे ते इंद्रिय ज्याचं त्याचंच काम करतात आणि त्यामध्ये आपण अत्यंत उत्सुक, अत्यंत त्या ठिकाणी सर्व विषयांना ग्रहण करण्याच्या पाठीमागे एवढे लालायित होऊन जातो की त्याच्यामध्ये फसून जातो. आणि हेच इंद्रिय त्या ठिकाणी आपल्याला परमात्म्यापर्यंत पोहोचवतच नाही, उलट परमात्म्यापर्यंत जाणारी जी बुद्धी आहे तिला त्या ठिकाणी रोखून टाकतात, अंकुश लावतात. मग अत्यंत दुर्भाग्य आहे आपलं की ज्या ठिकाणी इंद्रिय कामच करत नाही, त्या इंद्रियांच्या माध्यमातून विषय रसाचं सेवन करून करून आपण त्याच्यामध्ये फसून जातो. मग सगळ्यात पहिलं काय करायचं म्हणतात, या विषय रसांना ग्रहण करणारे जे इंद्रिय आहेत त्यांना त्यांचा विषय द्या. परंतु काय द्या? तर काल आपण त्या ठिकाणी ऐकलं होतं, श्रोत्रेंद्रिय जो आहे म्हणजे कान, आपलं जे कर्ण इंद्रिय आहे
त्याला शब्द द्या, पण कोणते शब्द द्यायचे? इकडचे तिकडचे आलतू फालतू शब्द द्यायचे नाही. कानांना ऐकायचंच काम आहे ना. काही झालं तरी ते ऐकणारच आहेत आणि काही केलं तरी ते ऐकणारच आहेत. समजा डोळे बंद केले तर पाहायचं बंद होते, पण ते कानाला कसं बंद करणार? ते ऐकणारच आहेत. मग त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं जे आहे त्या ठिकाणी श्रोत्रेंद्रियावर संयम मिळवायचं सांगितलंय. कारण कान दोन आहे बघा. एक कान बिघडला तरी दुसरा कान देतोच. दुसरा कान काहीतरी आपल्यापर्यंत बातमी आणून पोहोचवतो. मग हे जे काही शब्द आहेत दुनियाभरामध्ये चाललेले, तर अगदी आपल्या कामाचे फार कमी असतात. नको ते शब्द जास्तीत जास्त आपल्या कानावर पडतात. मग शास्त्र सांगते की दोन्हीही कानांनी त्या ठिकाणी काय करा? भगवान परमात्म्याची ती दिव्य सुंदर अशी कथा म्हणजे शास्त्र श्रवण करा. त्याकरता आपल्याला शास्त्र कळण्याकरता सद्गुरूंकडे जावं लागेल. इंद्रियांना संयमित करायचं असेल तर इंद्रियांना संयमित कसं करायचं हे आपल्याला ऐकण्याकरता शास्त्र ऐकावं लागेल. आणि शास्त्र ऐकायचं असेल तर गुरुकडे जावं लागेल. असं तसं इकडे तिकडे आपल्याला शास्त्र कोणी सांगत नाही. ही खरी गोष्ट आहे. बघा, कोणी म्हणेल की काय फरक पडतोय, शास्त्रच आहे ना, मग वाचून कळू शकत नाही का? जसं ज्ञानेश्वरी आहे किंवा आणि ग्रंथ आहेत भरपूर, तर या सगळ्या ग्रंथांना आम्ही दुकानातून विकत घेऊन आलो, घरी बसून वाचत बसलो आणि वाचून वाचून आम्हाला ते कंठस्थ झालं. मग काय फरक पडते? गुरुकडे जाऊन केलं काय आणि इथे केलं काय? हा सगळा फक्त पसार आहे. आपल्याला जर बिना गुरुचं ज्ञान झालं तर काय? केवळ अहंकाराचं प्रतीक बनून ते ज्ञान आपल्यामध्ये राहील. ते ज्ञान आपल्या काही एक कामात येणार नाहीये. जर ते शास्त्र फक्त आपल्याला अभ्यास करून वाचूनच आलं असतं तर गुरुकृपेचं महत्व राहिलं नसतं. पूर्वीच्या काळापासून जी प्रथा चालत आलेली, गुरुकुलामध्ये जाऊन गुरूंच्या शरणापन्न होऊन ते शास्त्र अध्ययन करायचं, ही जी पद्धती आहे ती आपल्याला आली नसती. आणि विशेष विचार करा ना, जो ग्रंथकार आहे, आणि आजकाल तर काही रोकटोक नाहीये, कोणीही उठतं, ग्रंथ लिहितं, प्रकाशित होतात, मार्केटमध्ये येतात, आपल्यासारखी खरेदी करतात, वाचून त्याला आपण त्या ग्रंथामध्ये काय लिहिलंय आणि ते बरोबरच लिहिलंय याची काही एक पडताळणी न करता सरळ सरळ त्याला आपण अंगीकारतो. ही आपल्यामध्ये खूप मोठी चूक आहे. सरळ सरळ त्याचा आपण अंगीकार करतो. हे जे आहे, ग्रंथ वाचून ज्ञान कुठे होत नाही. बघा, आता म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आश्रमातही खूप ग्रंथ आहे, तुम्हाला माहित आहे. अनेक मोठं दिव्य ग्रंथालय आहे, परंतु अद्याप स्वतः ते एखाद्या ग्रंथाला हात लावायचा आणि त्याला उघडून कुठूनही वाचायला सुरुवात करायची हे साहस अजून माझं नाहीये. कारण की एक फार मोठी गोष्ट आहे की ग्रंथकार जे आहेत, मूळ ग्रंथ तर छानच आहे, परंतु त्याचा अर्थ लावणारे जे लोक आहेत ना, ते आपल्या बुद्धीला येईल तसा अर्थ लावतात. मग तो अर्थ भगवान परमात्मा काय सांगतायत, भगवान श्री शुकदेवजी कोणत्या स्थितीवर जाऊन त्याचा अर्थ करतायत, तोच अर्थ लावणारा स्वानुभवी व्यक्ती असला पाहिजे. कारण हा जो अर्थ मी लावतोय खरोखर माझ्या अनुभवातून आलेला आहे आणि हे फक्त आपल्याला गुरुच्या मुखातूनच ऐकायला मिळतं. इतरत्र हे ज्ञान कुठेही वाटलं जात नाही, केवळ गुरुमुखातून. याकरता श्रवणेंद्रियाचं सार्थक करण्याकरता सद्गुरु सानिध्यामध्ये जाऊन आपल्याला ते शास्त्र श्रवण केलं पाहिजे. या माध्यमातून भगवान परमात्मा कृपा करून आपलं जे श्रोत्रेंद्रिय आहे त्याला संयमित करण्याचं फार मोठं त्या ठिकाणी काय देतात? बळ देतात. कारण हे सगळे कसे घोडे बरं का, इंद्रिय एक एक घोडा आहे. फार सुंदर गोष्ट आहे ही. बघा, उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे की हा जो शरीर आहे ना आपलं, हे शरीर एक रथ आहे. शरीर काय? रथ आहे. या रथामध्ये म्हणजे त्या शरीरामध्ये राहणारा जो आत्मा आहे तो रथी आहे. मग रथी म्हणजे कोण? त्या रथात बसलेला जो मालक आहे त्याला काही घेणं नाही, बसून राहतो, बस फक्त बसायचं काम आहे. मग हा जो आत्मा आहे ना, तो मालक आहे, तो बसलेला आहे. परंतु ज्याच्या हातामध्ये लगाम आहे, बुद्धिम तू सारथी विद्धी म्हटलंय, आपल्याकडे बुद्धी पण दिलेली आहे, ती बुद्धी सारथ्याचं काम करते. आणि त्या जो लगाम आहे ना, त्या घोड्यांना बांधलेला तो लगाम, तो म्हणजे मन आहे. या मनाच्या माध्यमातून त्या घोड्यांना संयमित केलं जातं. आणि ते घोडे कोण आहे? तर म्हटले एक नाही, दोन नाही, तर किती घोडे त्या रथाला? 10 घोडे. बघा, 10 घोड्यांचा हा रथ. आणि 10 घोडे कोणते? पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. तर त्याच म्हटले काय बघा, जे अज्ञानी विषयी लोलुप जीव आहेत ना, ते 10 घोडे कसे? 10 घोड्यांचे तोंड एकाच दिशेला नाहीयेत. 10 घोड्यांचे तोंड कुठं? 10 दिशा. 10 दिशा आहेत ना, 10 दिशा.
पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आदी ऊर्ध्व अधसहित सगळ्या 10 दिशा ज्या आहेत या 10ही दिशांना 10 घोड्यांची तोंड, अर्थात प्रत्येकाचा आहार वेगळा वेगळा आहे. प्रत्येकाचा आहार वेगळा म्हणून ज्याची त्याची दिशा सुद्धा वेगळी आहे. मग बघा प्रत्येक घोडे जे आहेत ज्या दिशेने घोडे पळतील त्याच दिशेला आपला रथ पळणार आहे. मग विचार करा हे 10 घोडे 10 दिशांना जर पळत असतील तर आपला रथ कुठे पोहोचेल बरं? हा, कोणत्या दिशेने पोहोचेल? या घोड्याला काही दिशा आहे का? दिशाहीन म्हणजे आपलं जे जीवन आहे हे दिशाहीन होऊन जातं. मग तो जो आतमध्ये बसलेला आत्मा आहे म्हणजे जीवात्मा, त्यानं त्या ठिकाणी काय केलं? अज्ञानाचं पांघरून घेतलेले म्हणून तो जीवात्मा वस्तुतः तो शुद्ध आहे, परंतु अज्ञान असल्या कारणाने त्या बुद्धीच्या माध्यमातून तो परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. बघा हे इंद्रिय माध्यम आहे मनापर्यंत पोहोचायचं. कोणतीही बातमी आपल्यापर्यंत जी येते ना ती कशी येते बघा. आपल्याला जर कोणी ऐकाय म्हणजे आवाज दिला ए राम असं जर कोणी म्हटलं तर ते आपल्याला कळतं कसं? सगळ्यात पहिलं कानांनी ऐकलं. कानांनी ती बातमी कोणाला दिली? हा, मनाला दिली. ती बातमी सगळ्यात पहिली मनाकडे आली. मन म्हटलं हा बुद्धीला सांगावं, ती बातमी बुद्धीकडे गेली आणि त्यानंतर ती बातमी त्याच्या आत्म्याकडे म्हणजे जीवात्म्याकडे गेली. अर्थात ही बातमी जी आहे पहिल्यापासून इंद्रियांकडूनच येते, परंतु आपले कान जर जागेवरच नाहीये. कान आहेत पण मन दुसरीकडे भरकटते. मग कानांनी जी बातमी मनाला दिलेली आहे ती बातमी मन बघा ऐकूनही न ऐकता त्या ठिकाणी बुद्धीपर्यंत तो संदेश देऊ शकत नाही. अर्थात आपले जे कान आहेत कसे असले पाहिजे? निरोगी, अगदी व्यवस्थित असले पाहिजे, व्यवस्थित दिशेने धावणारे असले पाहिजे. आणि त्या कानांना म्हणजे या सर्व इंद्रियांना लागलेला जो लगाम आहे जे मन आहे ते सुद्धा कसं असलं पाहिजे? एकदम व्यवस्थित. ते मन अत्यंत सुदृढ असलं पाहिजे, चंचल नको आहे. त्यानंतर त्याला सारथ्य करणारी जी बुद्धी आहे ती बुद्धी सुद्धा अत्यंत दृढ निश्चयात्मिका असली पाहिजे. त्यानंतर कुठेतरी त्या आत्म्याला बरोबर ठिकाणी जाऊन पोहोचवता येईल. नाहीतर मग काही उपयोग नाही. हे जीवन असं दिशाहीन होऊन 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 शेवटी आपला रथ मोडून जातो. बघा मोडतो की नाही? बघा 10 दिशांनी जर 10 घोड्यांनी ओढलं तर रथ काही मोडून जाईल. रथाचे पार्ट सुद्धा मिळणार नाही, तुटून तुटून जातील. सगळे एकीकडून ओढताय ना, हे इकडून ते तिकडून, ते रथ म्हणेला रे तुटलं. तसंच आपलं होतंय. हे इंद्रिय सगळे ओढतात आणि शेवटी आपण जातो तिथे त्या कोपऱ्याला महादेव मंदिरामध्ये आपलं सगळं तुटून जातं तिथे. बस त्यात काही अर्थ उरत नाही, ते दिशाहीन जीवन राहतं. म्हणून म्हणतात की पहिले इंद्रियांना संयम करा. ते 10ही इंद्रिय केवळ एकाच दिशेने पळाले पाहिजे. आणि ती एकच दिशा काय आहे? जर संसारामध्ये पळायला लागले तर याला 10 नाही 10,000 दिशा मिळतील, परंतु आत्मस्वरूप भगवान परमात्म्याची श्री पदचिन्ह ही एकमात्र अशी दिशा आहे ज्या दिशेमध्ये सगळे येऊ शकतात. सगळ्यांना तिथे काम आहे. सगळ्यांचा आहार भगवान परमेश्वराच्या पायाजवळ ठेवलेला आहे. कानाचा पण आहार आहे, तोंडाचाही आहार आहे, डोळ्याचा पण आहार आहे, सगळ्या गोष्टीचा आहार आहे. तर कानाचा आहार शास्त्र श्रवण, भगवान परमेश्वराची ती दिव्य लीला त्या कानांनी त्या ठिकाणी ऐकली पाहिजे. मिळालं की नाही कानाला खायला? कानाचा आहार मिळाला, संपला विषय कानाचा. पुढे म्हटले की मग आता उरले ना डोळे. डोळ्याचा आहार काय बरं देवाकडे? असं काय आहे? तर त्या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराजांनी खूप सुंदर सांगितलं. त्या म्हणतात की भूयो नमः सत् वृजिन श्रीते सताम असंभवायाखिल सत्वमूर्तये पुंसां पुनः पारमहंस्य आश्रमे व्यवस्थितानां अनुमृग्यदाशुषे. खूप सुंदर, अत्यंत व्यवस्थित. बघा दर्शनेंद्रिय जे आहे म्हणजे आपले डोळे, चक्षु, त्याला पाहण्याकरता असं काय आहे परमात्म्याकडे ते सांगितलेलं आहे की बघा भूयो नमः सत् वृजिनत श्रीदे सताम. भगवान परमात्मा जसं श्रीमद भगवत गीतेमध्ये सांगितले यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की यो मां पश्यति सर्वत्र, जो व्यक्ती मला सगळीकडे पाहतो. सगळीकडे बघा सर्वत्र पश्यति यः मां सर्वत्र पश्यति. मग काय म्हणाले? त्याला सुद्धा मी पाहतो. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति. तसं नाही, बघा भगवान परमात्म्याला सगळीकडे पाहायचं
आणि सगळ्याला भगवान परमात्म्यामध्ये पाहायचं. या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे देवाला सगळीकडे पाहायचं, पण या सगळ्याला त्याच्यामध्ये पाहायचं. अर्थात परब्रह्म परमात्मा सर्वत्र व्यापक आहे या दृष्टीवर जो अत्यंत निश्चल भावाने आरूढ आहे त्याला, त्याच्या करता काय आहे, त्याला मी पाहतो. परंतु जो मला पाहत नाही, सचमेन प्रणश्यती, मग मी त्याला पाहत नाही. जो मला पाहत नाही म्हणजे अर्थात काय होतं, जो मला पाहण्याची इच्छा करत नाही त्याला मी दिसतच नाही. ज्याच्या करता ज्याची इच्छा आहे, ज्याचं अंतःकरण मनापासून माझ्याकडे आहे, मला पाहतोय, त्या व्यक्तीला मी सहजासहजी दिसून जातो. याच प्रकारचे इथे बोललेले. काय म्हणाले, भूयो नमः सद्वृजिनत श्रीदे सताम. पुन्हा पुन्हा नमस्कार. कोणाला नमस्कार? त्या परमात्म्याला, जो परमात्मा सगळ्या संत महापुरुषांना सर्वत्र दिसतो आणि सगळं काही त्याच्यामध्ये ते पाहतात. असा तो परमात्मा ज्यांच्या करता, बघा संत महापुरुषांच्या करता परमात्मा कसा आहे, साक्षात अपरोक्ष आहे. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष, असा उभाच आहे, अगदी समोर आहे, अगदी प्रत्यक्ष आहे परमात्मा. त्या संत महापुरुषांच्या करता जो अत्यंत समोर आहे, त्यांच्यावर कृपा दृष्टी आहे. बघा ही दृष्टी जी आहे ना, या दृष्टीचा फार मोठा दोष आहे. जे लोक काय म्हणतात की रात्री कोण प्राणी असतं त्याला दिसतं, काय म्हणतात, उल्लू, घुबड. हा घुबड, त्या घुबडाला रात्री दिसतं, दिवसा दिसतं का? घुबडाला मग सूर्य दिसतो का? नाही ना, सूर्य दिवसाच असतो. मग घुबडाला सूर्य दिसत नाही. मग घुबडाला सूर्य दिसत नाही तर सूर्याचा काय दोष आहे हो? घुबडाला पण म्हणतात ना वटवाघुळाला तर कधीच दिसत नाही. ते दिवसा उलट टांगून राहतं आणि रात्री धक्का मारत मारत इकडे तिकडे फिरत. वटवाघुळाची फार विचित्र गोष्ट आहे, ती पुढे सांगू कधीतरी. नाही असं सांगायची का? हा, तर जे घुबड आहे ना त्याला रात्री दिसतं, रात्री ते सगळं पाहू शकतो. त्याला अंधारामध्ये दिसतं, दिवसामध्ये उजेड असतो त्यावेळी दिसत नाही. अर्थात त्याला सूर्याचं दर्शन कधीच होत नाही, त्याला दिवसा दिसत नाही आणि रात्री सूर्य नसतात. म्हणजे घुबडाला सूर्य कधीच दिसत नाही. आणि सूर्य कसे आहेत, कसे आहेत, अगदी स्वतः उज्ज्वल आहेत, स्वयंप्रकाशी आहेत. मग सूर्याचा काय दोष आहे बरं? त्या ठिकाणी भगवान परमात्मा जर आपल्यासारख्या घुबडांना दिसत नाही तर त्याच्यामध्ये परमात्म्याचा काय दोष आहे? ज्या संत महापुरुषांना दिसतं. आता तुम्ही म्हणा घुबड म्हणले काय, आपल्यासोबत त्याच्या करता म्हणले, अरे इथे पण बसलेलं काय, इथे बसेपर्यंत थोडंफार बरं आहे, नंतर एक घुबडच आहे. ही स्थिती आपल्या सर्वांची आहे. सूर्यनारायण त्याला दिसत नाही त्याप्रमाणे आपल्याला भगवान दिसत नाही. परमात्मा संत महापुरुषांना प्रत्यक्ष दिसतात, प्रत्येक ठाई ठाई दिसतात. अर्थात परमात्माला पाहणारे जे संत आहेत ते घुबड नाही, ते खरोखर महापुरुष आहेत. परंतु ज्याला परमात्मा दिसत नाही ते आपण सगळे त्या श्रेणीमध्ये जातो. अर्थात परमात्मा सगळीकडे आहे, परंतु आपल्यासारख्यांनीच जर त्याला पाहायचं नाही ठरवलं, पाहू शकतो, आपल्याकडे दृष्टी आहे, परंतु ती दृष्टी आपल्याला मिळत नाही. म्हणून हे भगवान, हे परमात्मा, मला त्या संत महापुरुषांची संगती दे ज्याने तुला पाहिलेलं आहे प्रत्यक्ष. कारण की बघा माझ्याकडे तर सामर्थ्यच नाही तुला पाहण्याचं, माझे डोळे, आणि काय पाहणार हो? बघा भगवान परमात्म्याचं रूप पाहायचं होतं कुणाला? अर्जुनाला. आणि तिथे कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली की देवा, दशम अध्यायामध्ये विभूती सांगितली, मग आता त्या विभूतीचं मला दर्शनही करवून दे, मला आता दर्शन केल्याशिवाय राहावं. भगवान म्हटले ठीक आहे, पण तुझे डोळे पुरेसे नाही बाळा, तुला ते पाहण्याकरता तुझे डोळे काही कामाचे नाही, म्हणून तुला ते पाहण्याकरता दिव्यम ददामि ते चक्षु पश्य मे योगम ऐश्वरम. हे अर्जुना, मी तुला दिव्य चक्षु देतो, दिव्य डोळे देतो, तेव्हा कुठेतरी ते रूप तू पाहू शकतो. नाही तर विश्वरूप दर्शन पाहणं काही साधारण डोळ्याने चर्मचक्षुनं तर कदापि शक्य नाहीये. मग अशी ती दृष्टी आहे. हे भगवान परमात्मा, ती दृष्टी आम्हाला हवी आहे. याच्याकरता काय करायचं? भगवान परमात्म्याचे जे भक्त आहेत, ज्यांनी त्याला साक्षात पाहिलेलं आहे, अशा त्या सगळ्या भक्तांचं आपल्याला सानिध्य मिळावं, जेणेकरून त्यांच्या सानिध्यात ती जी दिव्य दृष्टी आहे ती थोडी थोडी आपल्यालाही मिळून जाईल. कारण की ज्यांना मिळालेली आहे त्यांनाही अशाच प्रकारे मिळाली आहे. ते त्यांच्या गुरुकडे गेले होते, गुरूंची सेवा केली, त्या सेवेमधून हळूहळू दिव्य दृष्टी झाली आणि आज ते परब्रह्म परमात्म्याला पाहू शकतात. बघा
खूपच सुंदर एक संत आहेत जे की बालपणापासून प्रज्ञाचक्षु ज्याला म्हटलं जातं. तर सूरदासजी महाराज भगवान परमेश्वराचे एकनिष्ठ भक्त, निरंतर एकनिष्ठता त्यांच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याविषयी इतका दिव्य भाव होता. बालपणापासून अंध, त्यांनी जगच पाहिलं नाही आणि ते दररोज जायचे कुठे, वृंदावनात बाकी बिहारीच्या मंदिरामध्ये, आणि जिथे समोर बसायचे आणि त्यांचं म्हणजे सगळ्यांना सगळे मानायचे ना, सूरदासजी महाराज फार मोठे संत आहेत म्हणून सगळे लोक त्यांना मानायचे. अगदी मंदिरामधले पुजारी लोक सुद्धा त्यांना लोटांगण घालायचे. तर सूरदासजी महाराज दररोज यायचे आणि बाकी बिहारी मंदिरात समोरच बसून भगवान परमेश्वराच्या रूपाचं वर्णन करायचे. कोण वर्णन करते? अंध व्यक्ती देवाच्या रूपाचं वर्णन करते. बघा, कुणी वर्णन करावं? आणि वर्णन असं करायचे की जन्मतः अंध असलेले ते आज भगवान परमेश्वराने कोणत्या रंगाचे कपडे घातलेत, भगवान परमेश्वराला आज कोणत्या रंगाचा मुकुट आहे आणि आज नैवेद्य कशाचा लागलेला आहे ते त्यांच्या पदावलीमध्ये सांगायचे. असं पद देवासमोर गायचे की परमात्म्याचं ते रूप त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की खरोखर भगवान परमेश्वराच्या रूपाचं वर्णन केलं इथे. अशा प्रकारे सगळ्यांना आश्चर्य झालं की अरे असं कसं शक्य आहे बरं, हे असं होऊ शकतं का कधी? बघा आता जे लोक या चर्मचक्षुला प्राधान्य देतात त्यांच्या मनात हा प्रश्न आला. मग ते पुजारी लोक म्हटले की बघू, एक दिवस आपण परीक्षाच करू की हे जे महात्मे आहेत यांना खरोखर दिसतं का, अगदी असाच अंदाजच मारतायत किंवा कुणीतरी यांना आधी सांगितलेलं असतं की काय. मग एक दिवस सूरदासजी महाराजांना बसवून ठेवलं आणि म्हटले की महाराजजी, तुमच्या समोरच आम्ही आता भगवान परमात्म्याचा शृंगार करणार आहोत, तुम्ही पाहायचं आणि सांगायचं की काय शृंगार करतोय. सूरदासजी महाराज आपल्या चिंतनामध्ये तल्लीन पाहत राहिले की भगवान परमात्म्याचा कसा शृंगार होतोय. असा दिव्य शृंगार झाला. परमात्म्याचा शृंगार होऊन पट उघडला. जसा पडदा उघडला महाराजजी गायला लागले आणि असं सुंदर पद गायलं की ज्याच्यामध्ये असं स्पष्ट सांगितलं की आज भगवंताने कोणतेच कपडे घातलेले, आज नंग आहे, परमात्म्याने वस्त्रच घातलेली, नग्न आहे. वा, महाराजजी सगळे तल्लीन होऊन ऐकत होते. साष्टांग दंडवत प्रणिपात घातला म्हणे महाराजजी, खरं आहे आज देवाला कोणतेच कपडे घातले नाही. कारण की रंग जर समजा कपडे घातले ते कोणता तरी रंग सांगतील, रंग सांगितला होईल काय की बरोबर कुठेतरी लागून जाईल, परंतु आज कपडेच घातले नाहीये देवाने. वा वा वा, भगवान परमेश्वराची बघा काय दृष्टी होती ही, कोणती नजर होती त्यांच्याकडे. हे चर्मचक्षु जर असते तर काही काम दिले नसते, परंतु ती दिव्य दृष्टी होती त्यांच्याकडे. ज्यांनी अद्याप कधी जगत पाहिलं नाही ते परमेश्वराचं रूप पाहतायत, त्या परमेश्वराला ते पाहतायत. अर्थात होतं काय, परमात्मा चक्षुचा विषय नाही, चक्षुद्वारे त्याला पाहणं शक्य नाही. तर ती दिव्य दृष्टी जी आहे, जी की संत महापुरुषांच्याकडे आहे, ती आम्हाला मिळावी. आम्ही फक्त पाषाणामध्ये, आम्ही फक्त काष्ठामध्ये, धातूमध्ये त्या परमेश्वराला पाहतोय, तिथेच त्याला शोधतोय. परंतु वस्तुतः तो परमात्मा संत महापुरुषांच्या करता जसे सगळीकडे भरलेला आहे तसा आमच्याकरता का नाही, तो आमच्याकरताही व्हावा. म्हणून हे नाथ, हे कृष्ण, हे परमात्मन, तुमच्याजवळ आम्ही प्रार्थना करतो की आमचे डोळे ठीक करा. म्हणजे काय, आमच्या डोळ्यामध्ये ती दृष्टी द्या, त्याच्याकरता आम्हाला संत महापुरुषांची संगती द्या. मग ते संत महात्मे ज्यांच्याकरता परमात्मा साक्षात अपरोक्ष आहे त्यांची संगती द्या, आणि ज्यांच्याकरता अपरोक्ष नाही त्यांनाही भगवान मुक्ती देतात. बरं का, इथे काही पक्षपात करत नाही की जो संत आहे मग त्याची फार मोठी प्रगती होईल, जो संत नाही भगवान परमात्मा त्याच्याप्रती कुदृष्टी टाकतील, अजिबात नाही. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार आपण फळ भोगतो. मग असे जे लोक आहेत ना त्यांनाही भगवान मुक्ती देऊन टाकतात, परंतु आनंद खरोखर त्या भक्तांना मिळतो जे परमात्म्याला असं उघड्या डोळ्यांनी पाहतात. मग असे ते संत महापुरुष, त्यांची आम्हाला संगती द्या. पुंसाम पुनः पारमहंस्य आश्रमे, म्हणून आम्हाला त्या संत महापुरुषांची संगती. बघा, श्री तुलसीदासजी महाराज रामचरितमानसामध्येही वर्णन करतात की गुरु नख पद गण मणिगण ज्योती सुमिरत दिव्य दृष्टी हिय होती. ते काय म्हटले की श्री गुरूंचे पाय जे आहेत, पायाचे अंगठ्याचे जे नख आहेत ना, त्या नखामध्ये जमलेली जी धूळ आहे त्याचं जर मनातून चिंतन केलं, बघा ती धूळ घेऊन कपाळावर माथ्यावर लावायची तर लांबची गोष्ट आहे. बघा त्या धुळीचं, श्री गुरुच्या पायाला लागलेल्या धुळीचं मनापासून जर चिंतन केलं तर सुमिरत दिव्य दृष्टी ही होती.
तत्काळ दिव्य दृष्टी मिळते त्या माणसाला. आणि ती दिव्य दृष्टी म्हणजे काय आहे? अंतर्मुख वृत्ती. अंतर्मुख वृत्ती म्हणजे तो परमात्मा जो आपल्या हृदयपेटीमध्ये बसलेला आहे तो आपल्याला दिसायला लागतो. तो आधीपासून आहे, तिथे निरंतर विद्यमान आहे, परंतु तो आपल्याला दिसत नाही, दृष्टीगोचर होत नाही, कारण आपण कधी अंतर्मुख वृत्तीने त्याला पाहायचा प्रयत्नच केला नाही. आतमध्ये त्याला पाहायचंच कधी विचार केला नाही. मग अंतर्मुख दृष्टी, अंतर्मुख वृत्ती होऊन आपण त्या दृष्टीला प्राप्त करतो जी दिव्य आहे. म्हणून त्या संत महापुरुषांच्या चरणाची रज आम्हाला मिळावी असं कोणतं सौभाग्य आहे आपलं. बघा की निरंतर संत महापुरुषांची संगती घडते आपल्याला. ज्या ठिकाणी की म्हणजे आपलं जे गाव आहे खरं तर संत महापुरुषांची कृपा छत्र छाया आपल्यावर कायमची आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि संत महापुरुषांची कृपा असेल तर त्या ठिकाणी कशाची काय उणीव आहे. तसंच या ठिकाणी सांगितले की ती कृपा आमच्यावर निरंतर असू द्यात, जेणेकरून ती दृष्टी आम्हाला हळूहळू करून मिळेल. कारण की आपण काय करतो बघा, डोळ्यामध्ये काही रोग झाला, इलाज झाला तर काय करतो, डॉक्टरकडे गेल्याने औषधही कसं मिळणार आहे? डॉक्टरकडे तर पहिलं जावं लागेल. आजकाल तर डॉक्टरशिवाय काही होतच नाही. लोक येतात बरं का, म्हणजे आश्रमातही येतात, महाराज फार गुडघे, ठीक आहे, गुडघे जरी दुखत असले काही तुम्हाला अंगारात दुपारा थोडी देणार आहे, औषध घेतल्याशिवाय. बघा संत महात्म्यांनी जरी तुमचे गुडघे बरे करायला सुरुवात केली तर मग डॉक्टर काय कामाचे राहिले? डॉक्टरांचं पण काहीतरी ड्युटी असते ना, त्यांना त्यांचं काम करू द्या. मग जे खरं दुखणं आहे ते घेऊन तुम्ही आलात तर 100% उपाय मिळणार. खरं दुखणं काय तुम्ही दळवून ठेवता, झाकून ठेवताय. खरं दुखणं काय महाराज? भवरोगाने ग्रासलेले माणसाला, या जन्ममृत्यूच्या चक्राने भवरोगाने ग्रासलेले हा जो रोग आहे अत्यंत दुस्तर आहे. म्हणजे जगात दुसरा कोणता डॉक्टरच नाही या भवरोगाला बरं करणारा. तुमची दृष्टी, तुमचे डोळे ठीक होतील, परंतु त्या डोळ्यातून भगवान परमात्मा तुम्हाला दिसतील याची गॅरंटी डॉक्टर कशाला देतील? तर बाबा मीच पाहिलं नाही अजून, तुला काय करायचं? म्हणजे तुमची डोळे ठीक होतील, दृष्टी ठीक होईल फक्त जग पाहण्याकरता, परंतु त्या दृष्टीसमोर आलेला जो पडदा आहे अज्ञानाचा त्याला केवळ सद्गुरू हे डॉक्टरच उपयोगी आहेत, दुसरे काही कामाचे. बघा मग अशा प्रकारे ते जे डॉक्टर आहे सद्गुरू त्यांच्याकडे आम्हाला जायला पाहिजे. अशा प्रकारे ती दृष्टी तेव्हा आमची होईल. म्हणून दर्शन म्हणजे आपला जो चक्षु इंद्रिय आहे त्याच्यावर संयम करण्याकरता हा उपाय त्या ठिकाणी मागितला. म्हणून हे भगवान श्री नारायण असा तो परमात्मा, त्याला आमचा नमस्कार आहे. त्यानंतर म्हटलंय बघा, स्पर्शेंद्रिय जो आहे त्वचा, पंच ज्ञानेंद्रियामध्ये आलेले ही त्वचा सुद्धा. तर ही जी त्वचा आहे या त्वचेच्या माध्यमातून काय करायचं म्हणले, नमो नमस्ते वृषभाय सात्वतां विदूर काष्ठाय मुकुयोगिनां निरस्त साम्यातिशयेन राधसा स्वधामनी ब्रह्मणि रम्स्यते नमः. ते म्हणाले की बघा आपला जो स्पर्श इंद्रिय आहे याला संयमित करण्याकरता आपल्याला सानिध्याची गरज आहे. बघा म्हणजे एकदा गेले तुम्ही गुरुकडे आणि गेल्यानंतर लगेच घरी आले निघून, मग असं म्हणायचं नाही की आमचा भवरोग दूर झालाच नाही. एकदा जाऊन काय होईल? बघा फार तपस्या करावी लागते, फार काळापर्यंत आपले जेवढे दुर्गुण आहेत तेवढ्या सगळ्या दुर्गुणांना घालवण्याकरता तेवढे जास्त परिश्रम घ्यावे लागतात. जसं एक कपडा असतो ना, घरामध्ये तुम्ही सफाई वगैरे करता, तर कपडा जर साधं धूळ वगैरे साफ करायचा कपडा आहे तर त्याला काय तुम्ही थोडंसं झटकून जरी आणलं तरी तो साफ होऊन जातो. पण एखादा कपडा थोडा फरशी वगैरे पुसायचा आहे तर त्याला तुम्ही पाण्यात वगैरे धुवून त्याला तुम्ही पिळून वगैरे तुम्ही वाळूत घालता, कपडा स्वच्छ होऊन जाईल. परंतु बघा किचनमध्ये साफ करण्याचा कपडा असतो, ते तेल वगैरे पडलेलं असतं, डाग लागतात खूप जास्त, अगदी चिकट झालेला तो कपडा, त्याला साफ करण्याकरता काय करावं लागतं? असा तसा साफ होतो का? काय करावं लागतं? भरपूर साबण निरमा वगैरे वापरून आपण बघून त्याला तुम्ही जे करता ते करावं लागतं. मग हे कशा करता? जसा मळ तशी सफाई. तसंच इथे आपलं अंतःकरण, जसं अंतःकरण समजा कमी धूळ जमलेली आहे तर काय हरकत नाही, थोडासा झाडू मारला गुरुदेवांनी की म्हणजे कर्णमंत्र थोडासा दिला की साफ होऊन गेलं अंतःकरण. पण त्याच ऐवजी जर ते अनेक जन्मापासून जमलेली जी धूळ आहे आपल्या अंतःकरणात, अनंत जन्माचा जो संस्कार साठा आहे त्याला साफ करायचं असेल तर एकदा होत नाही, त्याला काय करावं लागेल?
परत 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 निरंतर करत राहावं लागेल. त्याच्याकरता सानिध्य फार महत्वाचं आहे. जसं एकदा इथेच मला वाटतं उदाहरण दिलं होतं की चुलीवर जर एखादं पातेलं जळलं तर तुम्ही काय फेकून देत नाही त्याला, मग काय करता, किती दिवस लावता घासायला, एकदा तर काही निघत नाही, किती वेळा घासता, हा खूप घासावं लागतं. काही काही तू वर्षभरही घासत बसतील पण जोपर्यंत ते पातळ झालं तरी चालेल, परंतु फेकायचं नाही, अत्यंत शुभ्र निघेपर्यंत. बघा, हे साधे भांडे कुंडे आपल्याला स्वच्छ पाहिजेत. आपल्या अंतःकरणाचं जे भांड ते किती मलिन आहे, पाहिले कधी, ते का स्वच्छ नकोय मग आपल्याला. साधारण ह्या सगळ्या गोष्टी बघा, आपण जेव्हा सफाई पण करतो ना, समजा पातेलं तुम्ही धुताय, तर धुत असताना सफाईचं जास्तीत जास्त ध्यान तुम्ही कुठे देता, बाहेरून का आतून? हा, नक्की का काही डाऊट आहे याच्यामध्ये? हा, तसंच आपलं हे जे शरीर, आपण स्वतः समजा एक भांड आहे, एखादं पातेलं आहे, बाहेरूनच घासत बसलो याला, साबण आणून, हे अमुक साबून तमुक साबून, अमका दगड तमका दगड, हा, ह्या सगळ्या गोष्टी फक्त बाह्य सफाई करता, आतल्या सफाईकडे आहे ध्यान. मग आतली जी सफाई फक्त बाहेरच्या गोष्टींसाठी नसते, आतली सफाई आतमध्ये आपल्या स्वतःची पण असते, त्या सफाईकडे ध्यान द्यायचे. मग ती सफाई करायची असेल तर एका दिवसाने काही होत नाही बाबा, त्याला खूप घासावं लागतं. गुरूंच्या सानिध्यात राहून निरंतर करत राहावं लागतं. त्याच्याकरता स्पर्श इंद्रिय, या ठिकाणी उदाहरण दिले, स्पर्शेंद्रियाला संयमित करावं लागेल. त्याच्याकरता सानिध्य अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून नमो नमस्तेस्तु वृषभाय सात्वताम. विदूर, विदूर म्हणजे अत्यंत पाप, अत्यंत दुष्कर, विदूर, खूप मोठं पाप ज्या ठिकाणी अंतःकरणात जमलेलं आहे, अशा सगळ्यांना तत्काळ काय होतं, मल सगळे निघून जातात. कशातून? निरस्त साम्यातिशयेन राधसा. अनंत आराधना करत राहिलो त्या परमेश्वराची त्या ठिकाणी अहरह, तर काय होईल मग? अभ्यास अभ्यास करून 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 त्या ठिकाणी ते सगळं काही आपल्याला शक्य होऊन जातं. जसं महर्षी पाणिनींचं पण उदाहरण आहे. त्या ठिकाणी एकदा जसं महर्षी पाणिनी वनात निघाले ते तपस्या करण्याकरता, तर त्यांनी एका ठिकाणी पाहिलं की एका विहिरीवर पाणी प्यायला ते थांबले होते आणि विहिरीवर काही महिला ज्या की पाणी काढत होत्या ना विहिरीतून, काय म्हणतात, मोठीनं पाणी शेंदायचं काम चाललं होतं. तर ती जी दोरी असते ना, ती गोल गोल, तर ती दोरी त्या दगडाला, विहिरीच्या कडेला जो फार भक्कम दगड असतो, फार त्याला काय म्हणतात, तो दगड साधा नसतो, तो भक्कम दगडावर ती दोरी घासून 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 त्याचं काय बनतं, चिन्ह बनून जातं. बघा, दोरीचं काही सामर्थ्य आहे का हो त्या दगडाला चिन्ह बनवायचं? अजिबात सामर्थ्य नाही. परंतु झालं की नाही? कसं काय झालं हे? एकदा झालं का, दोनदा झालं का, तुम्हालाच माहित नाही. किती वर्षापासून या दगडावर दोरी घासत आलेली आहे, आज कुठेतरी ते चिन्ह बनलंय. असे असंख्य चिन्ह बनलेली असतात आपल्याकडे, आजही आहेत असे सगळे आड विहिरी, त्या पाहिलेल्या आहेत. तर हेच महर्षी पाणिनींनी पाहिलं होतं की अरे हे तर सहज झालं, हे दगड जर वेगळं त्या ठिकाणी आकार बदलू शकला आपला साधारण दोरीच्या माध्यमातून, तर आपल्या अंतःकरणामध्ये जी धूळ जमलेली आहे त्याला साफ करणं काय अशक्य आहे? सहज साधकांनी या सगळ्या साधारण गोष्टीमधून शिकलं पाहिजे. निरंतर अभ्यास करत राहिलं तर हे सगळं काही स्वच्छ होऊन परमात्म्याचं त्यामध्ये आपल्याला दर्शन व्हायला लागतं. म्हणून हे महत्वाचं आहे. त्यानंतर म्हटले, ठीक आहे महाराज, पण आपलं जे रसनेंद्रिय आहे, रसना, जिव्हा, याच्यावरही नियंत्रण मिळवलं पाहिजे ना. कारण की जीभ बघा दोन दोन कामं करते, पुढे येईलच ते, परंतु तरी इंद्रिय एकच आहे. ही जीभ मात्र बघा, कान दोन आहेत पण एकच काम करायचं. हा कानही ऐकतो आणि हा कान सुद्धा ऐकतोच. हा कान बोलतो असं होत नाही, बोलायचं काम जिभेकडे, आणि जीभ आणखी एक काम करते, कोणतं? हा, चव घ्यायची. हा, दोन दोन काम करते ती जीभ. त्या जिभेला कसं संयम करायचं? रसनेंद्रिय म्हटले की ठीक आहे, तुम्हाला आस्वादन घ्यायचंय, ठीक, मग आस्वादन घेण्याचं जे इंद्रिय रसना आहे त्याला तुम्ही असा आस्वाद द्या की तो बाकी आस्वादाला विसरून जाईल. मग कोणता आस्वादन द्यायचा ते म्हणजे यत् कीर्तनम, यत् स्मरणम, यदीक्षणम, यत् वंदनम, यत् श्रवणम, यदर्हणम, लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषम, तस्मै सुभद्र श्रवसे नमो नमः. ते म्हणतात की आपली जी जिव्हा आहे बघा, 6 प्रकारचे रस घेते, षड रस ज्याला म्हटले ना, 6 प्रकारे रस आस्वादन करते. तर म्हणाले
की ही जी रसना आहे तिला संयमित करण्याकरता, आपले अनेक दुष्ट दुर्गुण आपल्यामध्ये बसलेले यांना काढण्याकरता एक एक सुंदर उपाय दिलेला आहे. म्हटले यत् कीर्तनम, कीर्तन करा. त्या जिभेद्वारे परमेश्वराचं कीर्तन करा, त्याच्या नावाचा जयघोष करा, जेणेकरून आपल्या आतमध्ये असलेला जो काम आहे, वासना, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आदी आदी अनंत इच्छा, या सगळ्याच्या सगळ्या नष्ट होतील. कशातून? कीर्तन करून. ज्याला कीर्तनाची आवड लागली त्याला बाकी सगळ्या गोष्टी काही कामाच्या नसतात. कारण की कीर्तना करता काही कामाचे बरं. जसं नारदजी महाराज काय ठेवतात, त्यांना घरदार वगैरे काही नाहीये, त्यांच्याकडे फक्त एक वीणा असतो आणि चिपळी असते, तीही कीर्तनामध्ये कामाला येते म्हणून, नाहीतर ती सुद्धा त्यांनी ठेवली. असे निर्मोही साधू महात्मा जे आहेत त्यांच्याकडून हे शिकलं पाहिजे. म्हणून म्हणतात कीर्तन करावं देवाचं. मग कीर्तन करणाऱ्या माणसाला त्या गोष्टी फार जवळच्या वाटतील ज्या कीर्तनात कामाच्या, नाही तर कशाला उगाच संग्रह. म्हणून कीर्तनम, यत् कीर्तनम. त्यानंतर यत् स्मरणम. बघा आपणही म्हणतो ना, तुला जर फार राग आला ना, काही लोक रागा जीवच देऊन टाकतात. आपण काय म्हणतो, अरे काय जीव द्यायची गरज होती, राग आला तर माझी आठवण करायची त्याने, मला फोन करायचा एखादा, माझ्याकडे यायचं, असं आपण म्हणतो. का म्हणतो? कारण आपलं आणि त्याचं काहीतरी सौख्य असेल. भगवान परमात्मा सांगतात यत् स्मरणम. तुम्हाला जर क्रोध आला जीवनामध्ये कधीही, आणि क्रोधामध्ये जीवच द्यायचा असं काही नाही, दुसरे काहीतरी उद्योग करून ठेवतात माणसं, तोडफोडही करतात. तुफान येतो क्रोधामध्ये, आणि जसं वारं मोठं बवंडर आलं की काय अगदी 2 मिनिटात ते निघूनही जातं, परंतु फार मोठा त्या ठिकाणी काय करतं, ते मोठा सर्वनाश करून जातं. तसंच क्रोधही आपल्या आतमध्ये असलेलं वादळ आहे, आणि ते एकदा आलं की काहीतरी फार मोठं नुकसान करून जातं. तेव्हा म्हणतात बघा, जेव्हा क्रोध येईल तेव्हा भगवान परमेश्वराचं स्मरण करा, तत्काळ क्रोध शांत होऊन जाईल. देवाला आठवा तुम्ही. बघा एक कधी पण क्रोध आला ना, त्या क्रोधाच्या भरात पंढरीनाथाला मनामध्ये आणा. भगवान परमात्मा विटेवर उभा आहे, सुंदर श्यामल वर्ण पितांबर धारण केलेलं आहे. आज तर देवाने फार छान मोठी घोंगडीच खांद्यावर घेतलेली आहे, छान काठीपणे देवाकडे. आणि मला असं वाटतंय तो परमात्मा त्याने मुकुट धारण करून आता निघालेला आहे. कुठे? गो चारण करण्याकरता. तो परमात्मा माझा दिव्य प्रभू, असं जर आठवण काढली तो क्रोध राहील का हो? पण ते क्रोध असा विचित्र प्राणी आहे की तो येतो तेव्हा हे येत नाही, आणि हे आलं की ते राहत नाही. हे सगळं म्हणजे परमात्म्याच्या प्रती प्रेम करणाऱ्यांचं एक फार मोठं आहे. प्रेमाची जी गल्ली आहे ना, म्हटले ती गल्ली फार छोटी आहे, एकदम छोटी गल्ली आहे, पतली गल्ली. त्या गल्लीमध्ये जर आपण आहोत तर तो नाहीये, आणि तो आला म्हणजे एका वेळी एकच माणूस त्या गल्लीमध्ये जाऊ शकतो. समोरून जर तो आला की एखाद्याला बाजूला व्हावी, याला निघून जाऊ दे, मग मी घुसेल. म्हणजे असं आहे बघा, ही प्रेमाची गल्ली पण छोटी आहे. भगवान परमात्मा जर येत असेल तर आपण बाजूला व्हायचं लगेच, कारण आपण जोपर्यंत आहे तो एक तर येतच नाही. आपण बाजूला झालो तर तो येतो, आणि तो जर आपण स्वतःला त्या गल्लीमध्ये घातलं की परमात्मा राहत नाही, तो निघून जातो. मग बघा विचार करा, कोणाला ठेवायचे? आपण राहायचंय की त्याला आणायचंय? मग त्याला आणायचं असेल तर काय करायचं? आपण राहायचं, आपण निघून जायचं. मग त्याच्याकरता हा क्रोध काही कामाचा नाहीये. त्याच्याकरता म्हटलेलं आहे की त्या परमेश्वराला स्मरण करा, क्रोध निघून जाईल. त्यानंतर त्या ठिकाणी सांगितलंय की यदि क्षणम, त्याला पहा. लोभ जो आहे ना, बघा आपल्या डोळ्यातूनच घुसतो बरं का पहिला लोभ. कारण एखाद्या, समजा तुम्ही महिला जास्त बसल्या तिथे, म्हणून तेच उदाहरण घेऊ. तुम्ही लग्न कार्याला कुठे गेले, इथं तर तुम्ही नटून कटून येत नाही, हे खूप चांगलं आहे. नाही तर मग एखादी सुंदर दिसली की तिच्याचकडे पाहत बसतील बाकी, त्याच्यामुळे ते फार बरं आहे. पण हा लग्नामध्ये गेले तुम्ही तर तिथे समजा फार लोक असतात, लग्नाचा काही विशेष अनुभव नाही, आशीर्वाद द्यायला कधी गेलंच नाही, त्याच्यामुळे पण काही एवढं माहित नाही कसं असतं सगळं. पण गेल्यानंतर स्वाभाविक आहे, सगळे आपले आपले जे शृंगार आहेत नटून नटून जातात अगदी. मग गेल्यानंतर काम काय असतं महिलांचं? हा पाहायचं कुणाचे कसे दागिने आहेत, किती सुंदर हार कुणी घातलेला आहे, कुणाचे कर्णफूल, कुणाचे पायातले, कुणाचे नकातले, कुणाची साडी, कुणाचा पदर, कुणाचे काठ, अरे वा वा वा, हे सगळं तुम्ही पाहत राहता. मग ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत ते कशावर मनात घुसल्या? एखाद्या स्त्रीकडे जर दागिने नाहीत तर ती घरी जाऊन आग्रह करते की मला पाहिजे. हे पाहिजे आलं कुठून? ते डोळे आहेत ना, त्या डोळ्यांनी पाहिलं म्हणजे हे डोळे फार विचित्र इंद्रिय आहे, फार खतरनाक काम करतं. या डोळ्यांनी पाहिलं, तिच्या मनात आता भूतच घुसलं, काही झालं तरी मला पाहिजे, काही झालं तरी मला हवं आहे. म्हणजे त्या डोळ्यांनी ते पाहिलं, त्या वस्तू प्रति शोभन बुद्धी झाली, मलाही ते पाहिजे ही शोभन बुद्धी झाली, आणि त्या
सुटतो ना माणसाला की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आणि त्याला ती नंतर सवयच लागते की आज हे मिळालं बस झालं, मग आता दुसरी गोष्ट नवीन पाहिली की मला ते पण पाहिजे की मग. आणि या जगामध्ये नाविन्य काही कमी नाही, अपडेट मिळत राहते, मग हे पाहिजे ते पाहिजे असं करत करत लोभ माणसाचा वाढतो. म्हणून म्हटले की महाराजजी या जगाला पाहू नका, या विश्वामध्ये एवढं सगळं आहे पाहण्याजोगं की पाहत पाहत राहाल आणि आयुष्य शेवटी पाहून पाहून असंच निघून जाईल. त्याच्यामुळे ते पाहू नका. काय पाहायचं म्हणतात, माझ्या परमात्म्याला पहा, तरी क्षणम, त्यालाच केवळ पहा. आणि त्याला पाहिल्यानंतर समजा होऊ द्या ना, तिथे होऊ द्या शोभन बुद्धी, हा परमात्मा एवढा दिव्य आणि तो मला पाहिजे, मग काय राहिले जगामध्ये, तोच पाहिजे, आता आणखी काय हवंय. मग घरी जाऊन किंवा गुरुकडे जाऊन किंवा आणखी कुणाकडे जाऊन आता आग्रह करा की मला तो पाहिजे. आपण जगभर पाहत बसतोय, म्हणून म्हणले की त्याला जगाला पाहू नका, पाहायचं आहे तर त्याला बघा, त्या जेणेकरून आपला जो लोभ आहे तो शांत होऊन जाईल, विषयांप्रती लोभ शांत होऊन जाईल, केवळ परमात्म्याचाच लोभ आपल्याला लागेल, म्हणून केवळ त्याला पहा. त्यानंतर म्हटले यत वदनम, मोह पण सुटतो ना माणसाला, हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, आणि माझं माझं म्हणता 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 शेवटी तेच केवळ आपलं होऊन जातं. मग जो खरा आपला आहे तो आपल्यापासून दूर होऊन जातो. म्हणून यत वंदनम, यत वंदनम, त्याला वंदन करा. जर वंदनीय काही असेल तर केवळ परमात्माही आहे, त्याला एकदा वंदन केलं, तो माझा आहे असं म्हटलं की बाकी सगळं माझं राहत नाही. मी माझा आणि मी देव माझा, मी देवाचा. हम तुम्हारे थे प्रभुजी, हम तुम्हारे हे, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम. एवढंच नाही, तुम हमारे थे प्रभुजी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. निरंतर त्याला आपलं बनवायचं आणि आपण स्वतः त्याचं होऊन जायचं. याच्या व्यतिरिक्त जर काही उद्योग केला की मग तो परमात्मा राहत नाही. म्हणून त्याचं वंदन करा, केवळ वंदनीय तो आहे, त्याच्या प्रति मोह ठेवा, बाकीचा मोह आपोआप निघून जाईल. पुढे म्हटले यत श्रवणम, श्रवण करायचं. काय श्रवण करायचं बघा, आपण जेव्हा आपली स्तुती जेव्हा ऐकतो ना, माणसाला अहंकार येऊन जातो, मद त्याला म्हणलंय ना, अहंकार येऊन जातो. वा 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 महाराज, काय हो दिव्य सुंदर प्रवचन तुम्ही केलं, वा वा वा, काय कीर्तन, वा महाराज तुम्ही काय बोलता, तुमची वाणी अद्भुत दिव्य. असं जर एखाद्याने म्हटलं की हा फुगला ना अगदी, म्हणजे एवढा भयंकर की तो फुगून फुगून शेवटी काय होतं मग, आणि फुगलेला काय असतो, हवेतच उडतो, आणि हवेत उडणारा तो पदार्थ आहे ना शेवटी कचऱ्याच्या डब्यातच पडतो. त्याच्यामुळे आपण जमिनीवर राहायचं, कशाला उगाच उडायचं आणि कशाला फुगायचं. मग त्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला मद उत्पन्न करतात. म्हणून म्हणतात श्रवणम, असं तसं काही ऐकूच नका, या इंद्रियांना अशी तशी सवय लागूच देऊ नका. श्रवण काय करायचं, केवळ भगवत कथा. जर स्तुती ऐकायची तर केवळ परमात्म्याची, आणि ती परमात्म्याची स्तुतीच ही माझी स्तुती आहे, कारण मी आणि परमात्मा अभेद आहे, माझ्यात आणि त्याच्यात अंतरच काय. मग शास्त्र सांगते का तूच तो आहे, मग त्याची स्तुती केली तर झाली ना तुझी स्तुती. म्हणून बघा सत्संगामध्ये सुद्धा ना संत महात्मे केवळ परमात्म्याची आणि गुरुची स्तुती करतात, इतर लोकांची स्तुती करायला ते टाळतात. का? कारण की त्याच्या स्तुतीमध्ये आली ना सगळ्यांची स्तुती, त्याची केली तर मग तुमची एकेकाची काय करत बसायची, आणि मग तुमचीच स्तुती करायची तर मग त्याची कशाला करायची, मग तुमचीच करत बसायची, वेळच त्यात निघून जाईल ना. म्हणून श्रवण, काय श्रवण करायचं, केवळ ते, जेणेकरून मद निघून जाईल, अहंकार निघून जाईल. यत अर्हणम, म्हणजे पूजा करा. कोणाची पूजा करा, केवळ परमात्म्याची पूजा करा, जेणेकरून मात्सर्य निघून जाईल. मात्सर्य म्हणजे मत समकोपी नास्ती, माझ्यासारखं कुणी नाहीच, माझ्यासारखा मीच, हा जो भाव आहे, कदापि याला ईर्ष्याही म्हणू शकतो. मग या सगळ्या भावांना त्या ठिकाणी आपण दूर करतो. मग असा जो परमात्मा आहे, लोकस्य सद्यो विघ्नोति कल्मषम, तशा लोकांचा कल्मश पाप तत्काळ धुवून टाकतो. विधुनोति, बघा धुवूनच टाकतो पाप, ते जे कल्मश आहे सगळं धुतलं जातं. तस्मै सुभद्र श्रवसे नमो नमः, तशा परमात्म्याला आमचा नमस्कार असो. अशा प्रकारे पंच ज्ञानेंद्रियांचे या ठिकाणी कसं केलंय, दमन केलं, शमन केलं, या सर्व इंद्रियांवर विजय मिळवला. मग श्री सुखदेवजी महाराजांनी हे नमस्कारात्मक मंगलाचरण या ठिकाणी केलंय. बघा 5 ज्ञानेंद्रियांना शमन करता करता फक्त 5 श्लोक गेले. कालपासून आपलं ते चाललं होतं. तर आता राहिले
त्या ठिकाणी पंचकर्मेंद्रिय, याच्यामध्ये अजून एखादं राहिलं का इंद्रिय तुम्हाला आठवतंय का? पंच ज्ञानेंद्रियांमध्ये श्रोत्र झालं, श्रोत्र चक्षु स्पर्शनम च रसनम झालं, एक घ्राण गंधग्राहक घ्राण, जो घ्राणेंद्रिय आहे त्याला सवय आहे कशाची? चांगलं चांगलं वाजवायची. गंध दोन प्रकारचे असतात ना, एक सुगंध आणि दुसरा दुर्गंध. तर या दोन्हीही गंधाला ग्रहण करतं घ्राणेंद्रिय. मग म्हटले अघ्रापण जे आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करा, असं या घ्राणेंद्रियाद्वारे तुम्ही वास घ्या ज्यातून वैराग्य उत्पन्न होईल. मग घ्राणेंद्रिय हे नाही बरं का, ज्या ठिकाणी आपला विषय काय चालला होता, घ्राणेंद्रिय घ्राण जे आहे त्या ठिकाणी या नाकाद्वारे आपण या सगळ्याला ग्रहण करतो, परंतु हा संसाराचा गंध आहे, त्या ठिकाणी याला दुर्गंधच म्हटलेलं आहे. हा संसाराचा दुर्गंध त्याग करून केवळ परमेश्वराच्या श्री चरणाचा सुगंध त्या ठिकाणी अघ्रापण करायला सांगितले. जेव्हा आपले घ्राणेंद्रिय काय होईल, शुद्ध होऊन जाईल. विचक्षणाय चरणोपसादनात् संगः विदस्यो भयतोऽन्तरात्मनः विन्दन्ति हि ब्रह्मगतिं गतक्लमा तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः. अशा प्रकारे त्या परमेश्वराला ग्रहण करायचं घ्राणेंद्रियाद्वारे, म्हणजे आत्मस्वरूपाचा जो सुगंध आहे, परमेश्वराचा जो सुगंध आहे त्याला ग्रहण करायचं. आणि तत् व्यतिरिक्त जो गंध आहे त्याला दुर्गंध म्हटलेले, अर्थात प्रपंच हा काय आहे, दुर्गंध आहे. मग या दुर्गंधाला त्याग करायचा. तरी दुर्गंधामध्ये आपण पडून राहतो बघा. पण आणि विचित्र गोष्ट असते बघा, काही संत महात्म्यांना फार बरं वाटतं की दुर्गंधातून म्हणजे विचित्रच ठिकाणावरून उचलून आणायचं, चांगल्या ठिकाणी आणून सुरक्षित ठेवायचं. पण आपला हा स्वभाव असतो, एक गटरमध्ये लोळतो तो प्राणी, तो प्राणी काय, समजा संत महात्म्यांना दया आली. काही संत होते जे काशीवरून आले होते गंगाजल घेऊन, ते म्हटले अरे हा डुक्कर प्राणी मला वाटतं कित्येक दिवसापासून याच्यामध्ये लोळतोय आणि फार भरलेला आहे, चिखलाने वगैरे वगैरे घाणीनं भरलेला आहे, मग त्याला आपण गंगाजलाने स्नान घालू. मग सगळं गंगाजल जेवढं आणलं होतं ना त्यांनी काय केलं, न्हाऊ घातलं छान प्रकारे, अगदी व्यवस्थित त्याला शुद्ध केलं. आणि म्हटलं ठीक आहे बाळा, जा तू. कुठे जाईल, कुठे जाईल? तो म्हणेल अरे संत महापुरुषांनी एवढे कष्ट, काशीवरून गंगाजल एवढे लांबून आणले आपल्याकरता, मला स्नान घातलं, केवढं मोठं माझं भाग्य, आणि या स्नानामध्ये मी पवित्र झाले, आता गटरमध्ये परत जायचं असं म्हणतो ते. त्याला बुद्धी नाही. तसंच आपलं बघा, सत्संग काय, गंगा आहे. परमात्म्याची जी कथा आहे ती काय, गंगा आहे. या गंगेमध्ये आपण जेव्हा बसतो न्हावून निघतो, स्वच्छ न्हावून निघतो. कारण शास्त्राने सांगितले ना, जसं प्रपंचाचा दुर्गंध त्याच्यामध्ये लोळून 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 आपण एक प्राणी दुर्गंधित होऊन जातो. आणि मग हा दुर्गंध साफ करण्याकरता काय करायचे, या आत्मस्वरूपाची जी ज्ञानगंगा आहे, भगवान परमेश्वराच्या कथेच्या गंगेमध्ये आपल्याला इथे आणून बुडवलं जातं, बुडवून बुडवून न्हाऊ केलं जातं. छानपैकी वस्त्र घातले जातात, त्यात ते वस्त्र काय आहे आधी आधी या सगळ्याला सुशोभित केलं जातं आपल्याला. आणि म्हणतो आता ठीक आहे तुझा, आणि आपली सवय त्याच्यासारखी काही केलं तर ऐकायचंच नाही. आपण परत जातो आणि त्या दुर्गंधामध्ये मलिन प्रपंचामध्ये परत लोळू लोळू घेतो. पण संत महात्मे काही थकत नाही, ते गंगाजल तयारच ठेवतात, कारण त्यांना माहिती आहे उद्या हा येईल परत लोळू. पण चला लोळून का होईना पण येतोय ना. हे मोठं आपलं सर्वांचं भाग्य आहे की चला एवढं तर कळते, दिवसभर आपण लोळतोय, मग संध्याकाळी साफ होऊन येऊ, काही हरकत नाही, उद्या परत लोळायचं माहीतच आहे. तर अशी ही दुर्गंध जी आहे, प्रपंचाच्या दुर्गंधाला स्वच्छ करून केवळ आत्मस्वरूपाच्या गंधालाही ग्रहण करायचं, हे घ्राणेंद्रियावर मिळवलेला विजय आहे. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत या सगळ्यांवर विजय मिळवला तर तो परमात्मा आपल्याला प्रत्यक्ष होऊ शकतो. मग पंच ज्ञानेंद्रियांवर कसा विजय मिळवायचा, तेही भगवान परमेश्वराप्रती शरणापन्न होऊन अशा प्रकारे पंच ज्ञानेंद्रियांवर विजय मिळवायचं सांगितलं. उद्या पंच कर्मेंद्रियांवर विजय कसा मिळवायचा हे आपण त्या ठिकाणी श्रवण करू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान परमेश्वराच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देऊ.
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति